पालकमंत्री म्हणून या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणं हा माझा आणि माझ्याबरोबर आमच्या सर्व आमदार, मंत्री, खासदार या सर्व लोकप्रतिनिधींचा महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचा एक मुख्य काम आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे याची सुरुवात आम्ही आजपासून सुरुवात केली. 1 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येक ग्रामपंचायतीपासून सर्व महानगरपालिकेपर्यंत 200 मीटरचा परिसर असेल त्या सगळ्याची रेखांकन केलं जाईल आणि त्याची घोषणा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात केली जाईल. त्याच्यानंतर ही घोषणा झाल्यानंतर प्रत्यक्ष अनेक लोकांना जी बांधकामं करायची आहेत त्या बांधकामांसाठी खूप चांगल्या पद्धतीनं स्पेस उपलब्ध होणार आहे. एक अतिशय अनेक वर्षे लोकांची जी मागणी होती, पहिल्या टप्प्यामध्ये हा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला होता आणि मग ग्रामविकास विभागाने घेतलेल्या निर्णयामुळं बऱ्याच वेळा याच्यामध्ये स्पष्टता नाही किंवा हा ग्रामविकास विभागाचा निर्णय आहे असंही नगरविकास विभाग किंवा आमच्या महसूल विभागाचे लोक म्हणायचे. पण दस्तूरखुद्द महसूल विभागानेच हा निर्णय घेतलेला असल्यामुळं लोकांना, महाराष्ट्रातल्या लोकांना तर लाभ मिळालाच मिळाला, परंतु या सगळ्यांमुळं संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक गाव, प्रत्येक शहर आणि त्याच्या परिसरातल्या 200 मीटर आता बिगर शेती व्हायला मोकळं झालं, की ज्याच्यामुळं लोकांना बांधकाम करण्यासाठी एक अत्यंत चांगल्या पद्धतीची संधी मिळाली.